दिल्लीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत आणि आज राष्ट्रीय अध्यक्ष आपला पदभार स्वीकारतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत असणार आहेत. राज्यातून अनेक भाजपचे महत्त्वाचे नेते आले आहेत. चित्रदाई वाघ आपल्यासोबत आहेत आमदार. तर मला सांगा की आजचा दिवस भाजपसाठी जो की जगातला सर्वात मोठा पक्ष, सर्वात जास्त सदस्य, त्यांना एक तरुण चेहरा मिळतोय. नाही, अतिशय आनंदाची अशी आजचा दिवस आहे आमच्या सगळ्यांसाठी. कालच आम्ही सगळे फॉर्म्स त्या ठिकाणी भरून आलो. काल आम्ही त्यांची भेटही घेतली आणि त्यामुळे महाराष्ट्रातले आलेले आम्ही सगळेच 20 जण आमचे रवींद्रदादा चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये जाऊन जे आज त्यांच्या नावाची घोषणा होणार आहे त्या अध्यक्षांनाही भेटलो. एक वेगळा आनंद मिळाला. एक नवीन ऊर्जा घेऊन संपूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टी आणखीन जोमाने काम करेल हा विश्वास आहे. अच्छा, पक्ष स्थिर असणं आणि सरकार स्थिर असणं आणि एक हाती सत्ता असणं, कसा याचा उपयोग होतो? आपण बाकीचे पण राजकीय पक्ष पाहतोय की जिथे अंतर्गत बंडखोरी, फुटी वगैरे असं पाहतोय, परंतु भाजपमध्ये ते सहसा दिसत नाहीत. अनेकांना आपले जे पदाधिकारी असतील, आमदार असतील, नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवावं लागतात. भाजपला का ठेवावं लागत नाही? ही गोष्ट अगदी खरीच आहे, कारण एक शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखला जाणारी आमची भारतीय जनता पार्टी आहे. आणि जसं सगळ्यांना पळवापळवी करावी लागते किंवा आणखीन काही तर तो प्रकार आमच्याकडे होत नाही. आमच्या इथे मला वाटतं सगळ्यांना सूचना दिल्यात की कुणी मुंबई सोडून बाहेर जाऊ नये. बाकी सगळेजण आपापल्या घरी आहेत आणि पक्षाने जो दिलेला आदेश असतो तो प्रत्येक कार्यकर्त्यासाठी अंतिम आदेश असतो आणि त्याचं पालन प्रत्येकजण करताना आपल्याला दिसतंय. महापालिका झाल्या, आता झेडपी आहेत, दिल्लीमध्ये आलात, इथून पूर्ण आता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पण बोलतील, पूर्ण एनर्जीने जाऊन पुन्हा कामाला लागावं लागतं. हो, अगदी 100%. तुम्हाला आजच मी या ठिकाणी फार जबाबदारीने सांगते की नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टी 1 नंबरला होती. त्याचबरोबरीने महानगरपालिकेला भारतीय जनता पार्टी 1 नंबरला होती आणि जिल्हा परिषदेला सुद्धा भारतीय जनता पार्टी 1 नंबरला असेल. याला कारण आहे विकासशील नेतृत्व जे आमचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचं आहे की प्रत्येक घटकाचा विकास करणं, डेव्हलपमेंट करणं. तुम्ही पाहिलं असेल की त्यांना स्वतःला टीकाटिप्पणी आवडत नाही. ते नेहमी विकासावरती बोलतात. विकासाभिमुख कामं त्या ठिकाणी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा त्याचा प्रयत्न असतो आणि त्याचंच उत्तर ही जनता जनार्दन जी आहे ती कमळाचं बटन दाबून त्या ठिकाणी देताना दिसते आपल्याला. अच्छा, परंतु या निवडणुकीमध्ये मोरल नक्कीच वाढलेलं असणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीत, जिल्हा परिषदेमध्ये एवढ्या तळागाळापर्यंत भाजप यापूर्वी कधी पोहोचला नव्हता की जी संधी आता देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये मिळते. नाही, बघा की मी एवढं तुम्हाला नक्की सांगेन की गेली मला भारतीय जनता पार्टीमध्ये 7 वर्ष झाली आहेत. या 7 वर्षामध्ये मी पाहिलं की कार्यकर्त्याला घडवणारी पार्टी, त्याला तयार करणारी पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीकडे बघितलं तर ते चुकीचं ठरणार नाही. प्रत्येक कार्यकर्त्याचं ट्रेनिंग, त्याला त्या ठिकाणी उभं करणं, आपण कशासाठी काम करतो आहे, देशहितासाठी आपण काम करतो आहे, लोकांसाठी कामं करतो आहे, ही भावना त्याच्यामध्ये रुजवणं. तर तुम्ही बघाल की भारतीय जनता पार्टीमध्ये जरी समजा कोणी सोडून गेली पार्टी तरी खालचं कॅडर जात नाही. ते मात्र पार्टीशी अगदी एकनिष्ठ असतं. ते त्यांना सोडून कधी गेलेलं मी तरी अजून या 7 वर्षात पाहिलेलं नाही. तर हा जो एक विषय आहे तो खरोखर फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच ह्या सगळ्या ज्या निवडणुका जिंकल्या जातात हे सगळे विजय जे आहेत ते कार्यकर्त्यांना समर्पित आहेत आणि 24/7 काम करणारे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत आहेत. तुम्ही शिस्तीचा पक्ष म्हणलात, परंतु शिस्तीचा पक्ष मित्र पण जपायला पाहिजे. परंतु काही मित्र तुमच्यापासून दुरावले गेले. उदाहरणार्थ उद्धव ठाकरे आता पुन्हा एकदा BMC मधल्या सत्तेमुळे ते एकत्र येण्याचा प्रयत्न करतायत. दरवाजेच्या मागून फोनाफोनी करतायत, डोकावतायत, टाळी देण्याचा प्रयत्न करतायत. नाही, उद्धव ठाकरे स्वतःच्या वागणुकीमुळेच आमच्याकडनं दूर गेलेले आहेत. आता इतके वर्ष आम्ही पाहतोय की नॅचरल अलायन्स म्हणून शिवसेना आणि भाजपकडेच पाहिलं जायचं, परंतु खुर्चीच्या मोहामुळे म्हणा किंवा सत्तेच्या मोहामुळे म्हणा किंवा आणखीन कशामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि त्याचे आपण काय म्हणू त्याचे परिणाम आजपर्यंत ते भोगतायत. त्याच्यामुळे आम्ही कुणाला सोडून जात नाही, परंतु कोणी जर सोडायचा अशा पद्धतीने प्रयत्न केला तर त्याचंही काय पर्यावसन होतं हे उद्धव ठाकरेंकडे बघून कळतं आहे. आता टाळी जर देत असतील तर तुम्ही टाळी घेणार का? नाही, मला वाटतं की त्याचा निर्णय जो आहे तो नक्की देवेंद्रजी करतील. ज्या पद्धतीने मधल्या काळामध्ये शाब्दिक वार किंवा ज्या पद्धतीने ज्या काही घटना घडल्या त्या अत्यंत वाईट आणि दुःखद अशा घटना आहेत एक कार्यकर्ता म्हणून मला विचाराल तर. त्यामुळे आता अर्थात शेवटचा निर्णय जो आहे तो देवेंद्रजी घेतील. परंतु मला असं वाटतं की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आमची जी युती आहे, महायुतीमध्ये आम्ही लढलो आणि आम्ही अत्यंत भक्कम आहोत आणि आम्ही आमचा महापौरसुद्धा महायुतीचा बनवू शकतो. का लागतोय ताई? त्याचं काही प्रोसिजर असेल, मला त्याबद्दल फारशी काही माहिती नाही. आम्ही सगळेच जण इथे आहोत. म्हणजे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम पण इथंच आहेत आणि राज्याचे अध्यक्ष रविदादा पण इथंच आहेत.
त्यामुळे कदाचित कुठल्या पुढच्या, आणि देवेंद्रजी पण नाही आहेत, तेही दावोसला आहेत, तर परंतु काही आणखीनही प्रोसिजर असू शकेल आणि मला असं वाटतं की येणाऱ्या दिवसामध्ये तेही होऊन जाईल. आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे पण काही नेते येत आहेत दिल्लीमध्ये चर्चा मला होत वाटतं उद्या त्यांच्या कोर्टाची केस आहे, त्या संदर्भामध्ये ते येत असावेत असं मलाही आत्ताच कळलं आहे. आणि मग इथे येणार असतील तर आमचेही नेते असतील तर नक्कीच भेट होईल. पण ते दावे प्रतिदावे चालू आहेत. ठाण्यामध्ये भाजप क्लेम करतंय, इकडे BMCमध्ये शिंदेसेना क्लेम करते. नाही, काय आहे, या सूत्रांकडून आलेल्या तुमच्या माहिती आहेत, त्यामुळे त्या सगळ्यांवरच विश्वास ठेवावा असं नाही आहे. महायुती अभेद्य आहे, महायुती भक्कम आहे आणि महायुतीचा महापौर बसेल, एवढं नक्की. अच्छा, म्हणजे ठाकरेंना सोबत घ्यायची गरज नाही, मला नाही वाटत आहे, कारण कोणतीही गरज नाही. मला नाही वाटत आहे, कारण आम्ही महायुतीमध्ये लढलो आहे आणि महायुती अभेद्य आहे, भक्कम आहे. जेवढं संख्याबळ हवं आहे ते आमच्याकडे आहे आणि म्हणून मला वाटतं की आमचा महापौर नक्की बसेल. बिलकुल, हा महापौर जो आहे तो भाजपचा नक्की बसेल असा दावा चित्रताईंनी केला आहे. कॅमेरामॅन सत्यम सर, रामराज शिंदे, NDTV.